आता मग बायकोच्या घरी आम्ही जेवलो सगळे आणि आम्हाला तिकडंच? जवळ होतं का? हां जवळच, म्हणजे डोंगराच्या खालीच त्यांचं गाव आहे. मग आलो आम्ही खाली, जेवलो वगैरे, जेवलो मस्त, म्हणजे ते नॉनव्हेज वगैरे केलेलं खाल्लं आम्ही निघालो तिथून. आणि भाची होती आमची, छोटी होती, आणि आम्ही चौघे होतो. पण त्या ड्रायव्हरला पण जायचं होतं काही कुठेतरी. तो बोला की मला जायचं आहे आता, तर एकतर मी तुम्हाला तरी सोडू शकतो किंवा तिच्या भाचीला तरी तुम्हाला सोडू शकतो असं. मग तिथंच काय ते 3-4 किलोमीटर गाव आहे. बोलत आम्ही तिघे आहोत, एकाच गावचे जाणारे, तू तिला सोड, आम्ही इथून 1 किलोमीटर आम्ही जाऊ शकतो वॉकेबल. तर माझं गाव आहे त्याच्या 1 किलोमीटर अंतरावरती मला सोडलं. म्हणजे त्या रोडवरती रहदारी असते, लाईक गाड्या वगैरे जात असतात, असं काय एकदम खेडेगाव नाही आहे, नॉर्मल गाव आहे. तर आम्ही उतरलो, त्याने आम्हाला ड्रॉप केलं तिथे. तर आम्ही तिघे चालत आलो. तर आम्ही 500 मीटरवरती आलो. तर तिथे एक तलाव आहे वरती, असं वरती चढावरती. तर तिथे आलो, तिथून जरासं अजून पुढे आलो 300 मीटरवरती. तर अचानक आमच्या मागे एक माणूस आला. ठीक आहे, माणूस म्हणजे कसा की पूर्ण व्हाईट, गावचे असतात ना एकदम फुल व्हाईट, पायजमा वगैरे, पायजमा नाही, धोतर टाईप, पूर्ण धोती वगैरे घातलेला, टोपी वगैरे. हां ते जुने लोक घालतात ना, फेटा टाईप, ते घालून आला. आणि तो आम्ही बघतोय मागे. मी बोललो हा आतापर्यंत तर दिसला नाही. ठीक आहे, मी बोललो हा अचानक कुठे मागून आला आपल्या. तर मी बोललो अरे असं काय झालं. आमच्या तिघांना पण दिसला तो माणूस. ठीक आहे, दिसला. तर आम्ही थोडा वेळ बघितला आणि आम्ही पुढे चालत राहिलो. बोललो ठीक आहे, असेल कोणतरी गावचाच असेल ना कोणतरी, तसे कपडे कोण गावचेच घालतात. पण आम्ही बघतो, आम्ही थोड्या वेळी पुन्हा मागे बघितलं, तर तो माणसाचा स्पीड आहे ना, तो नॉर्मल माणूस चालतो ना तसा चालतच नव्हता तो. म्हणजे अशी गाडी कशी आपली जाते थोड्या एकदम फास्ट, तसा तो आमच्या मागून येत होता. तर आम्ही घाबरलो. बोललो हे काय प्रकार आहे की असं तर माणूस चालूच शकत नाही. आम्ही नॉर्मल चालतोय किंवा दुसरा पण माणूस एकतर फास्ट चालू शकतो, असा गाडीच्या वेगाने कोण येऊ शकतं असं. तर आम्ही एकदम घाबरलो तिघे पण. आम्ही एकदम धावत सुटलो आणि तिथे एक वडा आहे, तिथून पुन्हा आम्ही बघितलं मागे की तो माणूस अजून तशाच स्पीडने येत होता पुढे. आम्ही असं पुन्हा थांबलोच नाही, मागे बघितलंच नाही, एकदम फास्ट गेलो. आणि तिथे मग आमच्या चुलत्यांचं घरच आहे, तिथे आम्ही एकदम फास्टमध्ये तिथे थांबलो, घाबरून सगळे. आणि मग तिथे काकींना वगैरे सगळ्यांना सांगितलं. तर ते बोले तुम्हाला कोणी सांगितलेलं वॉक चालत येण्यासाठी तिथे एवढं गावच्या ठिकाणी असं काय पण असतं, तुम्ही येत जाऊ नका म्हणून. मग आम्ही तिथे थोडा वेळ अर्धा तास थांबलो आणि नंतर त्यानं म्हणजे माझ्या चुलत भावानी गाडीने सोडलं आम्हाला एक करून. असं हा एक पहिला किस्सा. मग काय त्रास वगैरे झाला नाही का तुम्हाला? काय कसला? काहीच नाही, कारण एवढं काय म्हणजे आम्हाला एवढं काय नाही वाटलं की, कारण